हरि ओम. प्रार्थना. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. शांती मंत्र पण म्हणा. ॐ शान्ति शान्ति शान्ति. ओम पूर्ण मद. हरि ओम. ओम पूर्ण मद म्हणा. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरिओम. हरि ओम. मित्रो, आपल्या या उपनिषद मालिकेतलं ईशावास्य हे शेवटचं उपनिषद आहे. याचा आज आपण वाचनाला सुरुवात करतो आहे. शेवटचं असलं तरी सर्व उपनिषदामध्ये ते महत्त्वाचं आणि सगळ्यांचं आवडतं गीतेप्रमाणेच असं हे उपनिषद आहे. सर्वसामान्याने सुद्धा त्याचं नित्य पाठाप्रमाणे वाचन मनन चिंतन करावं इतकं हे सुबोध सरळ आणि रसगर्भ असं आहे. सगळ्यात छोटं मुंडक आहे, त्यातून थोडंसं मोठं 18 श्लोक याच्यामध्ये आहेत. काही ठिकाणी याला 17 म्हटलेलं आहे, काही ठिकाणी 18 म्हटलेलं आहे, पण आपण 18 श्लोकांचा अभ्यास करणार आहोत. तर याच्यामध्येच असं इथं म्हटलेलं आहे की वेद आणि उपनिषद रूपी गायीचं दोहन करून जे दूध मिळालं ते भगवद्गीता. थोडक्यात भगवद्गीता हे उपनिषदांचं सार आहे. हे सार त्यांनी 18 अध्यायात मांडलेलं आहे. इथं 18 श्लोकातच समग्र विश्वातलं सार याच्यात सांगितलेलं आहे. आणि या ईशावास्य सुरुवातच याची ईशावास्यम मा सर्वम यत्किंचित जगत्याम जगत असं झालेलं आहे. तर ईश म्हणजे ईश्वर. ईश्वर हा शब्द ईश या धातूपासून आलेला आहे आणि ईश याचा अर्थ नियंत्रण करणारा, नियंता जो कोणी आहे त्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे. टू कंट्रोल. ह्या सगळ्या युनिव्हर्सचं, सगळ्या जगाचं, ऑल परवेडेड अँड इन्व्हेडेड असं जो इंग्लिशमध्ये आपण म्हणतो तसं हा जो ईश्वर आहे तो सगळ्यांच्या मध्ये आहे आणि सगळ्यांचं नियंत्रण करतो. आणि वास्य म्हणजे वस्त्राने लपेटलेलं, की हे ईश्वर वस्त्राने लपेटलेलं आहे म्हणून याला ईशावास्य उपनिषद किंवा नुसतं ईश उपनिषद पण असं म्हणतात. तर अशा ह्या प्रत्यक्ष ईश्वराचा मानव प्राण्यांनी उपभोग घेणे अभिप्रेत असून तो कसा घ्यायचा आहे तर ते कर्म त्याचं माध्यम आहे. आणि भौतिक ज्ञान घ्यायचं आहे तर ते चित्तशुद्धीच्या हेतूने अंतिम सत्याचा शोध घेत आणि सत्याचा आड येणाऱ्या दुरितांना टाळीत ईश्वराची प्राप्ती कशी करून घ्यावी आणि शेवटी ईश्वरमय कसं व्हावं याचं वर्णन या उपनिषदामध्ये आलेलं आहे. आणि मी आता मॅडमना शांतिमंत्रही म्हणायला सांगितलं तर त्याचं कारण जे आहे, या उपनिषदाचं वैशिष्ट्य असं आहे की सुरुवात आणि शेवट शांती मंत्राने झालेला आहे. आणि मग या शांती मंत्राच्या माध्यमातून परब्रह्माची व्याप्ती पूर्णातून पूर्ण काढून घेतले तर पूर्णच उरते. हे जे काही त्यातलं महत्त्वाचं तत्व आहे, हे तत्व या उपनिषदामध्ये अगदी रसमय
अशा शब्दामध्ये प्रकट केलेलं आहे. तर विश्वातल्या प्रत्येक वस्तूमध्ये, घटनेमध्ये आणि हालचालीमध्ये सगळ्यामध्ये जसं बिंदूमध्ये सिंधू असावं त्याप्रमाणे हे चैतन्य भरलेलं आहे. आणि या चैतन्याचे व्याप्त असून सुद्धा प्रत्येक हालचाल स्वतंत्र आहे. तसेच चैतन्य देखील प्रत्येक हालचालीत, वस्तूत आणि घटनेत अंशमात्रा का होईना स्वयंभूपणे विद्यमान असूनही स्वतः अलिप्त असते. हा आपण गुण बघितलेला आहे की चैतन्य जे आहे ते विश्वामध्ये सर्व व्याप्त आहे आणि तो सगळ्यांपासून अलिप्त आहे, साक्षी भावाने सगळं बघत असतो. तर आपल्या जीवनाचा हेतू एकच आहे की जीवनाचा आनंद घेणे आणि दुसऱ्यावर अधिकार मिळवणे. हे वैश्विक चैतन्याचा हाच हेतू असावा. त्याने स्वतःच्या अधिकारात राहील आणि त्याचा आनंदाने उपभोग घेता येईल असं विश्व निर्माण केलं. विश्व चैतन्य अमर्यादितपणे हे करू शकतं. जीव चैतन्याला मर्यादा आहेत आणि मर्यादांची जाणीव नसणे हेच आपलं अज्ञान आहे. आणि या अज्ञानातनंच अहंकाराचा जन्म होतो आणि तोच अहंकार आपल्याला पुढं जाण्यापासून रोखतो. तर विश्वाचा उपभोग आणि आनंद हे जरी जीवात्म्याचं उद्दिष्ट असले तरी अहंकाराचा नाश, संकोच झाल्याशिवाय त्याचा उपभोग घेता येत नाही. आणि मग इथं गरज आहे वासना त्यागाची. याचा अर्थ वासना सोडून द्यायचा असं इथं सांगितलेलं नाही, तर उपभोग घ्या पण निष्काम आसक्ती शून्य अशा भावाने त्याचा उपभोग घ्या. उपभोग घ्यायला ऋषी मुनी किंवा परमेश्वर तुम्हाला नकार देत नाही, पण त्याच्यामध्ये अडकायचं नाही. निष्काम कर्म ज्याला आपण म्हटलेलं आहे त्याप्रमाणे करायचं आहे. उलट जास्तीत जास्त संपत्ती मिळवणे हा आपल्यातल्या 4 पुरुषार्थातला एक पुरुषार्थ आहे. फक्त त्या संपत्ती मिळवण्यामागे नीतिनियमाने संपत्ती मिळवायची आहे आणि ती विश्वाच्या कल्याणासाठीच खर्च करायची आहे. तिचा दुरुपयोग करायचा नाही आहे. हे याच्यामध्ये या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की विश्वातलं ईश्वर तत्व जे आहे स्थिर आणि शाश्वत असं सत्य आहे. ते दिक्कालातीत म्हणजे दिशा आणि काल यांच्या अतीत असून अक्षय आणि अखंड आहे. संसार हा बदलता आहे. त्याच्यामध्ये अनेक पात्र येतात, जगतात, पुढे त्यांचा लय होतो, मरण पावतात, नवीन विश्व निर्माण होतं. तर याच्यामध्ये स्थिरता आणि अस्थिरता याचाही विचार केलेला आहे. मग याच्यासाठी संसाराचा आधार जो आहे तो भौतिकता नसून आध्यात्मिकता असली पाहिजे, अविद्या नसून विद्या असली पाहिजे. मग तुम्ही तुमचा स्वभाव ओळखा, त्याचा प्रभाव जो काही आहे त्याचा अभाव करा, म्हणजेच तुम्हाला विभावा अवस्थेमध्ये संसारात निभाव तुमचा लागू शकेल. तर स्वभाव, प्रभाव, अभाव, विभाव आणि निभाव हे भावाचे जे काही भाववाचक शब्द आहेत त्यांचा अर्थ या इथं अगदी सुटपणे चांगला सांगितलेला आहे. आणि कोणतीही जी काही शक्ती आहे ती अज्ञानाने युक्त नसून ज्ञानयुक्त शक्ती आहे. तर तिचं ग्रहण करण्यासाठी, तिचं आकलन करण्यासाठी सुद्धा आपल्याला ज्ञानामुळेच करावं लागतं. ज्ञानाने केल्याशिवाय तिचं आकलन होणार नाही. अविद्येच्या माध्यमातून तिचं आकलन होत नाही. आणि विद्या आणि अविद्या हे सगळं चित्तामध्ये सामावलेलं आहे. मन, बुद्धी, चित्त यांचं शुद्धीकरण करण्यासाठी काय काय करायचं याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर ईशावास्य उपनिषदामध्ये ईशतत्वाचे काही सूक्ष्म धागे स्पष्ट केलेले आहेत. भूलोकापासून तर सत्यलोकापर्यंत 7 लोक जे मानलेले आहेत
ते म्हणजे जीवाची जडस्थिती पासून तर परब्रह्मापर्यंत उत्क्रांत होत जाणाऱ्या अवस्था आहेत. या अत्यंत सूक्ष्म, सूक्ष्मतम, सूक्ष्मतर अशा असून केवळ नावावरून त्या अवस्थांची कल्पना येऊ शकते. भू, भुवस्वहा, महाजन, तप आणि सत्य ही त्यांची नावं जी आहेत त्या अवस्थांचं सत्यदर्शन जीवाला केवळ आत्म्याकडूनच होऊ शकतं आहे. कारण तोच सप्तलोकातली बाह्य आवरणं काढून प्रत्येकाच्या आत लपलेलं सत्य प्रकट करू शकतो. आणि ही आवरणं सुद्धा प्रकाशाची आहेत आणि त्याचं आवरण काढलं हे फार कठीण काम आहे. आणि शेवटी प्रकाश म्हणजे सूर्य म्हणून आत्म्याला इथं सूर्य म्हटलेलं आहे. आणि मग सूर्यानेच सगळं जग प्रकाशित करावं अशी विनंती पण या उपनिषदामध्ये केलेली आहे की सूर्य हाच विश्वाचा एकुलता एक पोषणकर्ता, ज्ञानी, नियंता आणि सर्वांचा पालन करणारा, सर्वांना जाळ्यात गुंफणारा आणि सर्वांचे जाळे उलगडणारा असा तेजोमय आणि कल्याणमय आहे. आणि अशा या सूर्याला जाणणे हाच पुरुषार्थ आहे. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश सकाळी कोवळं ऊन असतं, दुपारी तीव्र असतं, त्याप्रमाणे सूर्याचं जसं ऊन वाढत जातं तसं आपलं मनोबल आणि ज्ञान ही वाढत जावो अशी प्रार्थना या उपनिषदामध्ये केलेली आहे. तर आपण पहिल्या मंत्रापासून सुरुवात करूयात. पहिला मंत्र वाचा. ईशावास्य इदं सर्वं यत्किञ्च जगतां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा कृतं कस्यपि ध्वनम्. आता इथं शब्दशः जो काही अर्थ आहे की जगामध्ये जे सर्व काही आढळतं ते ईश्वराने व्यापलेलं असून सर्व वस्तूंचा उपभोग घ्यावा, पण तो उपभोग त्यक्तेन म्हणजे त्यागाने घ्यावा. आता त्याचं स्पष्टीकरण पुढे आपण बघणार आहोत की त्यागाने उपभोग कसा घ्यायचा आहे. उपभोग घ्यायचा पण तिचा त्याग करून मग घ्यायचा आहे. आणि दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करायची नाही. परधन हे आपलं नाही याचं स्पष्टीकरण मुनीचं करता आहेत. तर ईशावास्यम म्हणजे हे उपनिषद जे आहे, इदम सर्वम, इदम म्हणजे हे आणि हे सर्व. आता हे सर्व म्हणजे काय, त्याच्यात कशा कशाचा समावेश होतो, तर तिथं पुढचं शब्द आलेला आहे जगत्याम जगतहा, जगाचा जग असा त्याचा जो काही अर्थ आहे तर तो आपल्याला शोधायचा आहे, समजून घ्यायचा आहे. तर इदम सर्व असं म्हणत असताना सर्वमध्ये कशाचा समावेश होतो हे पण पुढे सांगितलेलं आहे. म्हणजे यत्किंचित म्हणजे किंचित देखील दुसरं नाही, खऱ्या अर्थाने सर्व काही असं म्हणत असताना जगत्याम जगत म्हणजे जगत, अजगत आणि प्रतिजगत असे तीन त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे. तर जगत म्हणजे हे आपण जे काही दृश्य जगत बघतो आहोत ह्या पृथ्वीवरचंच नाही तर या सगळ्या सृष्टीचं. आता पृथ्वीचंच उदाहरण घेतलं तर पृथ्वीच्या वर राहणारे, पृथ्वीच्या आत राहणारे जे बिळामध्ये साप, उंदीर वगैरे राहतात ते सुद्धा, बेडूक वगैरे, आणि वरती माणसं आहेत, जनावरं आहेत, झाडं झुडपं आहेत, चर आणि अचर पण आहेत. आता अचरामध्ये सुद्धा चैतन्य आहे हे आपण बघितलेलं आहे की प्रत्येक अगदी लोखंडाचा कणातला अगदी परमाणू घेतला त्याच्यातनं मध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा गती आहे. जग शब्दामध्ये सुद्धा गती हा शब्द आलेला आहे. आणि त्यामुळे ज्याला गती आहे किंवा ज्याच्यापासून गती जन्माला येते त्याला जगत असं म्हटलं किंवा जग असं म्हटलेलं आहे. ज्याच्यात गती जन्माला येते, ज म्हणजे जन्माला येणे आणि ग म्हणजे गती, तर गती जन्माला जिचं आलेली आहे ते जग, त्याला जगत जे काही आहे हे चैतन्यशील आहे आणि ही चैतन्य आत्म्याचीच निर्मिती आहे.
मग याचा अर्थच की आत्मा जो गतिमान असलेल्या जगताचे रूपाने प्रतीत होतो तोच ईशावास्य आहे, म्हणजे सर्वांना व्यापून वस्त्रप्रावरणाने व्यापून तो असा आहे. आणि वस्त्राप्रमाणे ज्याचं पांघरुण आहे असं त्याचा अर्थ जो काही आहे की ज्यात, आणि दुसरा अर्थ आहे वस्ती, ज्याचा वास्यचा अर्थ वसती पण होतो. तर जिथं त्याची वसती आहे म्हणजे आत्म्याची वसती जिथं जिथं आहे त्या सगळ्या जगाचा उपभोग घ्या. आता जगत गतिमान आहे म्हटल्यावर त्याचं चैतन्य आपण बघितलं तर हे चैतन्य किंवा हे जग ईश्वराने व्यापलेलं आहे आणि जगतातही ईश्वर भरलेला आहे. ईश्वर मात्र डोळ्यांना दिसत नाही आणि त्याचा अनुभव आपल्याला पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून, पंचमहाभूतांच्या पंचतन्मात्रा ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून आपण घेतो. आणि मग जसं धुकं असलं की आपल्याला 5-10 फुटावरचंही दिसत नाही, पण धुकं विरळ झालं की आपल्याला स्पष्ट दिसायला लागतं. याच उदाहरणावरनं आपल्याला दिसत नाही तो ईश्वर, म्हणजे त्याच्यावरती अज्ञानाचं धुकं आहे. जसं ज्ञानाने ते धुकं विरळ होत जाईल तसं तसं ईश्वराचा आपल्याला अनुभव यायला लागेल, अनुभूती यायला लागेल. आणि मग यत्किंचित म्हणजे सगळं काही, म्हणजे ऑल परवेडेड आणि ऑल इन्वेडेड असं आहे. आता हे झालं जगताचं. आणि मग दुसरं आहे अजगत, म्हणजे जे दिसत नाही, स्थूलमानाने न दिसणारं पण प्रभावाच्या दृष्टीने लोकोत्तर असणारं, म्हणजे ज्याला आपण ब्रह्म म्हणतो आहे, अव्यक्त असं म्हणतो आहे, ते अव्यक्त जगत. आणि त्याचं उदाहरण भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला विराट दर्शन जे काही झालं होतं, म्हणजे करून दिलं होतं श्रीकृष्णाने, की त्याचं तेज हजारो सूर्यांच्या इतकं होतं आणि अर्जुन इतका विद्वान, इतका शूर असून सुद्धा त्याला ते तेज पाहवलं नाही. म्हणून त्याने भगवानाला विनंती केली होती की हे बंद कर. तर भगवानाने त्याला स्पर्श करून दिव्य दृष्टी दिली आणि त्याच्यातनं तो बघू शकला. आणि बघितल्यानंतर सुद्धा त्याचा अनुभव त्याच्या मनात, डोक्यात, बुद्धीमध्ये कायम राहिला. तर असं हे जे जगत आहे त्याचा एकदा अनुभव आला की त्याचा अनुभव मात्र स्मृतिरूपाने तुमच्याकडे कायम राहतो. तर असा हा असामान्य अजगत आणि प्रतिजगत, म्हणजे थोडक्यात सांगायचं की आपण स्वप्नामध्ये आपणच निर्माण करतो. ज्या जगतामध्ये दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण स्वप्नामध्ये दुसरं कोणी निर्माण करत नाही, तर आत्माचं निर्माण करतो. म्हणून ते प्रतिजगत. असे ह्या तिन्ही जगतांचा आस्वाद तुम्हाला घ्यायचा आहे, उपभोग तुम्हाला घ्यायचा आहे. पण तेन त्यक्तेन भुंजितः, भुंजितः म्हणजे उपभोग घ्या. पण तेन म्हणजे त्याचा, कोणाचा, तर त्या तिन्ही जगतांचा अनुभव तुम्ही घ्या आणि तो त्यागाने घ्या. आसक्ती शून्य होऊन त्याचा अनुभव घ्या. म्हणजेच तुम्हाला संन्यास घ्यायला सांगत नाही आहे, तर अनुभव घ्या. तर तो जो काही आहे त्याचं कारण इथं सांगितलं आहे की ही सृष्टी त्याने आपल्यासाठीच निर्माण केलेली आहे. ईश्वराने त्याच्यासाठी, आपल्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी, आणि त्याचा अंश आपल्याकडे आहे म्हणून आपलाही अधिकार या सृष्टीवरती आहे. पण त्याचा अनुभव किंवा उपभोग जो काही घ्यायचा आहे तो त्यागाने घ्यायचा आहे. आणि मग गांधीजींनी सुद्धा याच्यावरती टीका करताना किंवा स्पष्टीकरण देताना की जगातलं सगळं नष्ट झालं तरी या एका सूत्राने परत सगळं निर्माण करता येईल, इतकं या सूत्राचं, म्हणजे पहिल्या श्लोकाचं महत्त्व अनेक ऋषीमुनींनी खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितलं आहे. तर आसक्ती शून्य होऊन, म्हणजेच याला गांधीजींचे किंवा मोरारजी देसाईंच्या भाषेमध्ये सांगायचं आहे, उपभोग शून्य स्वामी, किंवा जग
किंवा माझ्याकडची संपत्ती ही ईश्वराची आहे आणि मी त्याचा विश्वस्त ट्रस्टी आहे या भावनेने घ्या. आणि मग सर्व सृष्टी ही मानवजातीचा उपभोगाकरता म्हणून निर्माण झालेली असून त्याचा उपभोग न घेणं म्हणजेच तुम्ही अभागी आहात. तेव्हाच तुम्ही उपभोग नाही घेऊ शकणार. म्हणजेच उपभोग घेण्यासाठीच तुमच्या भाग्याने ही सृष्टी निर्माण केलेली आहे. तर आता हे सगळं जाणल्यानंतर तुमच्या वृत्ती आणि प्रवृत्ती यांच्यावरती इथं प्रकाश टाकलेला आहे की तुमच्या ज्या काही वृत्ती आहे त्या स्वार्थ वृत्ती न ठेवता प्रवृत्ती म्हणजेच चांगल्या वृत्ती. आणि इथं थोडक्यात एका शब्दात सांगायचं आहे तर हे जग निर्माण केलेलं जे आहे त्याचा उपभोग घेताना अहिंसा या तत्वाचा उपभोग घ्या. तुम्हाला दुसऱ्या म्हणून जे काही शेवटचा जो काही शब्द आहे की मा गृध कस्यम स्थितबद्धम म्हणजेच दुसऱ्याचं ओरबाडून घेण्याचं तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. मग इथं धन जे काही म्हटलेलं आहे हे धन संपत्ती वेगवेगळ्या रूपाने आहे. पैशाच्या रूपाने आहे, जागाच्या रूपाने आहे, पशुधन असेल, स्त्रीधन, गोधन सगळं काही असू शकेल. किंवा विद्या हे सुद्धा धन आहे. ते सुद्धा तुम्ही दुसऱ्याकडनं लुबाडायचं नाही असा याचा अर्थ आहे. म्हणजेच तुम्हाला तू महाभोगी हो आणि महात्यागी हो म्हणजेच महायोगी होणार असं वसिष्ठाने श्रीरामचंद्रांना दिलेला उपदेश आहे की अंतस्त्यागी बहिसंगी लोके विहर राघव. म्हणजे तुझ्या आतमध्ये त्याग असला पाहिजे, बाहेरचा संग तुला झाला पाहिजे. सगळ्यांचा उपभोग घे पण तो महात्यागाने घे म्हणजे तू महायोगी होणार. आणि ज्ञानदेव म्हणतात की तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्म. म्हणजे आसक्ती न ठेवता उपभोग घेणे याचाच अर्थ त्यक्तेन भुंजितः. आणि मग आपण जीवनामध्ये सुद्धा ईश्वराला प्रसाद अर्पण करून मग ते घेतो. त्याला अर्पण केल्यानंतर त्याचं म्हणून जेव्हा घेतो त्या प्रसादाची महती आहे ही वेगळीच होते. तिथं समर्पण आपण आधी त्याला केलेलं असतं. समर्पणातून त्यागाची भावना जी काही आहे ती प्रसाद ग्रहण करण्यामध्ये येते. आणि म्हणून ईश्वराने जो आपल्याला दिलेला आहे त्याचा प्रसाद म्हणूनच या विश्वाचा आपण उपभोग घ्यावा. आणि मग उदरभरण नोहे जाणीजे हे यज्ञकर्म असं जे काही म्हटलं आहे ते याच्यातनं स्पष्ट होत आहे. तर त्याग करून उपभोग घेण्याची लौकिकदृष्ट्या असंभवनीय वाटणारी प्रक्रिया ही आध्यात्मिकदृष्ट्या कशी शक्य होते ते आपण बघितलं आहे की योगयुक्त हो, महात्यागी हो हे सगळं बघितल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण दुसऱ्याचं कोणाचंही काही घ्यायचं नाही. मा म्हणजे नाही. कोणाचंही काही गिधाडासारखं ओरडून घ्यायचं नाही. म्हणून आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की अगदी तुम्हाला दारिद्र्यावस्था आली तरीही दुसऱ्याचं काहीही घ्यायचं नाही. आणि याच्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे की एक जोडपं नियमितपणे गरीब होतं तरी पण ते पंढरपूरच्या वारीला जायचे. आणि जाता जाता बाईच्या पायाला काहीतरी लागलं. नवरा पुढे गेलेला होता, बाई थोडी मागे राहिली, तिच्या पायाला काहीतरी लागलं आणि तिने बघितलं हात लावून काय टोचलं आहे ते. तर सोन्याची माळ तिथं होती. तिला वाटलं परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे आपलं दारिद्र्य बघून. म्हणून तिने ती पदरात घेऊन नवरा जिथं बसला होता तिथपर्यंत गेली आणि नवऱ्याला सांगितलं की परमेश्वराने ही मला दिलेली आहे. तर नवऱ्याने ती घेतली. तो नदीकाठीच बसलेला होता चंद्रभागेच्या. तर त्या चंद्रभागेमध्ये सोडून दिली आणि तिला सांगितलं हे आपण कष्टाने मिळवलेलं नाही, त्यामुळे त्याच्यावर आपला अधिकार नाही.
आणि हे परमेश्वराचं आहे म्हणून नदी ही सुद्धा परमेश्वराची आहे, तिला अर्पण मी करतो आहे. तर दुसऱ्याचा धनाचा मोह विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा ठेवायचा नाही, हा बोध आपल्याला याच्यातनं घ्यायचा आहे. आणि मग कोणाकडनंही काही घ्यायचं आहे तर त्याचं मूल्य, योग्य ते मूल्य तुम्ही दिलंच पाहिजे. म्हणून गीतेमधलं जे एक महावाक्य म्हणून बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे की मी दुसऱ्याचं फुकट घेणार नाही, फुकट देणार नाही, प्रत्येकाचं मूल्य देईन. तर तशा पद्धतीने दक्षिणा किंवा त्याचं मूल्य देऊनच कोणत्याही गोष्टीचा आपण उपभोग घ्यावा. तर दुसऱ्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्याची अडवणूक करून त्याच्याकडून द्रव्य उकळणे यालाच भ्रष्टाचार असं म्हणतात. आणि मग अशा भ्रष्टाचाराला अध्यात्मात मुळात स्थान नसल्याने कुणाची वस्तू चोरणे, दुसऱ्याची वस्तू मोबदला न देणे, गैरफायदा करणे, खोटे नाटे, लांडी लबाडीचे खोटे व्यवहार न करता माणसाने या ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीचा उपभोग कसा घ्यावा हे पुढच्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. वाचा दुसरा मंत्र. कुर्वन्नेवेह कर्माणि विजिगीषति एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे. तर ही कर्म करत असताना तुम्ही 100 वर्ष जगण्याची इच्छा ठेवा. एवढंच आपल्या हातात आहे, दुसरं काही नाही. आणि हे 100 वर्ष जगताना सगळे कर्म जे काही आहे याच्यामध्ये अडकू नये. आणि मुख्यतः म्हातारपणी आता मला लवकर ने असं काही म्हणू पण नये. म्हणून म्हातारपणचं आयुष्यसुद्धा आनंदाने जगावं. त्याने आता इथं आनंदाने जगावं याचा अर्थ जो काही आहे की तुम्ही या सगळ्या सृष्टीचा उपभोग घेताना आनंदाने जगायचं आहे. पण जीवनामध्ये तुम्हाला बरे वाईट अनुभव येणार आहे. हे जे काही बरे वाईट अनुभव आहेत, एकदा तुम्ही या सृष्टीचा करता पालन करता ईश्वर आहे असं म्हटल्यावर सगळं काही घडतं जे आहे हे त्याच्या आज्ञेने, त्याच्या कृपेने घडतं आहे असं एकदा स्वीकारल्यावर तुम्हाला वाटणारे सुख आणि दुःख हे त्यानेच निर्माण केलेले आहे. तुम्हाला समजा एखादं दुःख द्यायचं असेल, दुःख आलं असेल, हे त्यानेच कदाचित तुमची परीक्षा पाहण्यासाठी किंवा तुम्हाला पुढचं चांगलं करण्यासाठी दिलेलं आहे. हे समजून मग आपण त्याचा कर्तव्यभावाने उपभोग घ्यायचा आहे, दुःख सहन करायचे आहे, सुखसुद्धा त्याचा उपभोग तो त्याने दिलेला आहे या हेतूने करायचा आहे. तर हा जो सर्वगामी सर्वत्र असलेला ईश्वर, याचं रहस्य, उपभोग कसा घ्यायचा याचं रहस्य आणि उपभोग घेताना स्वकर्तृत्वाने ते प्राप्त, त्याचाच आधार इत्यादी मागच्या वृत्तीत केल्याप्रमाणे त्याचा आधार, त्या विचाराच्या आधारावर जीवन कसं जगावं हे सांगितलेलं आहे. जीवन जगण्याची जी कला आहे ती याच्यामध्ये या श्लोकामध्ये सविस्तरप्रमाणे सांगितलेली आहे की आता आपण जगताना 2 गोष्टी, 2 आनंद आपण बघतो, ऐहिक आणि परलौकिक. परलौकिक याचा काही जास्त विचार करण्याचा, कारण तिथं सगळं ते सत्य आहे, स्वच्छ आहे आणि कुठेही तिथं अपेक्षा नाहीत. पण भौतिक किंवा ऐहिक जीवनामध्ये मात्र अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्या केलं की कर्मबंध तयार होतात. कर्मबंध तयार केले की त्याचं फळ येतं. फळ भोगण्यासाठी परत दुसरा जन्म घ्यावा लागतो.
ही सगळी साखळी आपल्याला माहिती आहे. म्हणून इथे त्यांनी सांगितलं आहे की हेतू शून्य कर्म कर, कुर्वन्नेह कर्माणि. कुठल्याही कर्म करताना हेतू ठेवू नको. आणि मग हेतू कोणता आहे तर सकाम कर्म नसावा, निष्काम असावा. निष्काम असेल तर कर्म बंध निर्माण होणार नाही. पण दुसरी विचारधारा सांगते की कर्म करायला तर त्याची अपेक्षा ठेवावीच लागते काय, तर त्याचं उत्तर इथं नाही म्हणून दिलेलं आहे. आणि अपेक्षा ठेवायची असेल तर एकच, म्हणजे ईश्वर प्राप्तीची, भगवत प्राप्तीचीच अपेक्षा ठेवायची. पण ते सुद्धा नंतर सोडून द्यायची आहे. तर ज्ञानेंद्रियांकडून, कर्मेंद्रियांकडनं, मन आणि प्राणाकडून जे काही घडतं ते सगळं कर्म आहे. कर्माच्या मागे हेतू चिकटला की मग त्याचं 3 गुण सत्व रज तमाप्रमाणे कर्म होतं. मानसिक प्रक्रिया प्रदूषित होते, त्याप्रमाणे फळ मिळतं. आणि मग तो फळ मिळाला की परत जन्म मरणाचा फेऱ्यात अडकतो. म्हणून ईश्वराचा उपभोग हे जर कर्माचं हेतू ठेवलं तर सत्व रजतम हे मनातले त्रिदोष नाहीसे होऊन चित्त शुद्ध होतं. आणि चित्तशुद्धीची ही महान प्रक्रिया फक्त एका कर्मातच साठवलेली आहे. या कर्मामधून मनुष्य तद्रूप झाला, त्याच्याशी एकरूप झाला तर कुठलेही विचार कर्माव्यतिरिक्त त्याच्या मनात येत नाही आणि मन दूषित होत नाही. मग तुम्ही पूजा करताना सुद्धा कधी खूप घाईत असता किंवा तुमच्या मनाप्रमाणे वातावरण नसेल तर चिडता, असं भरपूर त्याच्यामध्ये अडथळे येऊ शकतात. अहंकार, मी पूजा करतो हा सुद्धा अहंकार तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. आणि ही सगळी साधनं तुम्ही जेव्हा घेता, फूल घेता, गंध घेतला आहे, तुळस, हळद, कुंकू, अक्षता वगैरे हे सगळं घेतलं आणि मग हे सगळं करताना कर्म करावं लागतं. आणि त्या कर्मामध्ये कमी जास्त झालं, तुमच्या हाताखालच्या घरच्या लोकांनी काही कमी जास्त केलं तर चिडचिड जी काही होते ती अहंकारातनंच होते. म्हणून पूजा जी काही आहे, मागे आपण या पूजा या शब्दाचा अर्थ बघितला होता की पूर्ण जाणणे म्हणजे पूजा होय. तर पूर्ण कोणाला जाणायचं आहे तर ईश्वराला पूर्णपणे जाणा. ईश्वर कुठं आहे तर तुमच्या हृदयात आहे. म्हणजेच स्वतःला पूर्ण जाणणे म्हणजेच पूजा होय. मग हे सगळं जे काही कर्म तुम्ही करता आहात, मग ते कर्म तुमच्या ध्यानामध्ये असू देत, भक्तीमध्ये असू दे किंवा ज्ञानामध्ये असू दे, राजयोगामध्ये असू देत, तर सगळीकडे दिव्यत्वाचा उपभोग हे जर कर्माचं उद्दिष्ट ठेवलं तर चित्तशुद्धी आपोआप होते. आणि मग कुठलाही योग तुमचा, मग भक्तियोग असो, ज्ञानयोग असो, तो सिद्ध होतो. तर भौतिक स्तरावर कर्माशिवाय गत्यंतर नाही. तर कर्म करताना निष्काम हेतूने करा. कर्महेतूमुळे दूषित होणारे मन कर्महेतू बदलला की आपोआपच निर्दोष होतं, असं इथं म्हटलेलं आहे. आता इथं 100 वर्ष जगा शतम समाहा असं म्हटलेलं आहे. तर 100 वर्ष का जगायचं आहे तर आपलं जीवन पटकन म्हणजे संपवायचं नाही आहे, तर समग्र जीवन ईश्वराचा अनुभव या भावनेने भरपूर जगावं. जसं पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की तू सर्वांचा उपभोग घे. आता दीर्घायुष्य हे सुद्धा ईश्वराचं अनुभव घेण्यासाठी म्हणून जगायला सांगितलेलं आहे. म्हणजे किती दिव्य विचार आहे, किती अनंत असा चांगला विचार जो आहे तो इथं सगळं सांगितलेलं आहे. आता मरेपर्यंत जगणं हे तुम्हाला प्राप्त आहे. मग जगायचंच आहे तर आत्महत्या करायची नाही. त्याला आत्महत्या सुद्धा वेगळ्या भाषेने इथं सांगितलेलं आहे, ते पुढच्या सूत्रामध्ये येणार आहे. तर कर्माने लिप्य व्हायचं नाही.
आणि मग दुसऱ्याचं धनसुद्धा लुटायचं नाही, जे पहिल्या श्लोकात सांगितलेलं आहे की पाप प्रवृत्ती ही दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करण्यातून होते आणि नैतिक आणि धार्मिक मार्गाने जे आपल्याला मिळालं आहे त्यात समाधान न मानता जे दुसऱ्याचं तेरा तो तेरा, मेरा तो मेरा, तेरा भी मेरा अशी भावना नाही ठेवायची आहे. तर बाकीचं कर्माचं आपल्याला माहिती आहे की प्रारब्ध, संचित आणि क्रियामान कर्म, त्याचं जे काही नशिबाने तुम्हाला मिळतं आहे ते भोगावं लागतं. मग फळं भोगत असताना अतिदुःखाने माणसाचा विवेक भ्रष्ट होतो, त्यामुळे अधिक पाप घडतं. उलट सुखद म्हणजे चांगली फळं घेताना आत्मकर्तृत्वाची भ्रांतमय अतिरेकी जाणीव, आत्मकर्तृत्वाची भ्रांतमय अतिरेकाची जाणीव होऊन माणसाचा उन्माद आणि दर्प वाढतो, अहंकार वाढतो आणि त्या अहंकारातनं परत पापकर्म घडतं. म्हणून कोणतंही कर्म तुम्ही केलं तरी ते निष्काम असलं पाहिजे, हेतू शून्य असलं पाहिजे. आणि मग इथं दोन्ही गृध कस्य स्विदनम असा जो काही आदेश दिला आहे, म्हणजे दुसऱ्याचं काहीही घ्यायचं नाही. तसं जर केलं तर मग त्याचा परिणाम न कर्म लिप्यते नरे, म्हणजे तुमचं कर्माला कुठलंही लिप्तता म्हणजे त्याला कशानेही ते आवडले जाणार नाही हे सांगितलेलं आहे. तर अशाप्रमाणे 100 वर्ष तुम्ही जगा. 100 वर्ष जगताना ईश्वराकडे मन लावण्याचा अभ्यास या शक्तीचा उपयोग होतो आणि मग 100 वर्षसुद्धा अधिक वाटणार नाही. तसेच ज्याला अभ्यासाने ईश्वराशी आपले मन चिकटवलं आहे त्याला 100 वर्षसुद्धा आनंदाने जगता येईल. इथं एक उदाहरण दिलेलं आहे की 100 वर्ष म्हणजे 90तलं एक सद्गृहस्थ आपल्या गुरूंकडे गेले की आता माझी गात्र शिथिल झालेली आहे, ईश्वर मला का नेत नाही असा प्रश्न त्यांनी गुरूंना विचारलं. तर त्यांनी विचारले त्याला की बाबा तुला दुःख काय आहे? म्हणून मला कसलंही दुःख नाही आहे, ईश्वराचं नाव घेत मी अगदी झोपून राहिलो, पडून राहिलो तरी ईश्वराचं नाव घेण्याशिवाय दुसरं मी काहीही करत नाही. माझं दैनंदिन कर्म झाले की माझा सगळा वेळ, कारण मला आता मी निवृत्त आहे सगळ्यातनं आणि माझ्याकडनं काही अपेक्षा नाही आणि कोणाकडनं मी अपेक्षाही ठेवत नाही, त्यामुळे माझा सगळा वेळ भगवत चिंतनामध्ये जातो. तर मग त्याचा अनुभव तू जास्तीत जास्त घे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला म्हातारपणी मी कंटाळलो, आता काय माझ्या नशिबी दुःख आलं आहे असं रडत खडत जगण्यापेक्षा अगदी तुम्ही बेडरिडन झाला तरी परमेश्वराचं नाम घ्या. त्याने दिलेलं आयुष्य जे काही आहे ते आनंदाने भोगा. परत इथे सांगितलं की आनंदाने भोगा. म्हणून न कर्म लिप्यते नरहा, म्हणजेच तुझं असं कर्म कर की त्याचं तुला कर्मबंध बांधले जाणार नाहीत. तर अशा रीतीने या 2 श्लोकांमध्ये सुद्धा खूप अर्थपूर्ण उपदेश आपल्याला केलेला आहे की सगळ्यांचा उपभोग आसक्तीशून्य भावाने करा आणि जे काही आयुष्य तुम्हाला मिळालेलं आहे त्याचा सदुपयोग करा. तिसरं सूर्यानां ते लोका अंधेन तमसावृताः तास्ते प्रत्याभिगच्छन्ति ये केचात्मनो जनाः. असूर्या नावाचं जे लोक स्थान आहे त्याच्यात अंधतमिश्र नावाचा नरकाने ते वेढलेलं आहे आणि आत्महत्या करणारे लोक प्रेत योनीच्या माध्यमातून त्या लोकी जातात. तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे की आत्मज्ञाना वाचून मानवी जीवन व्यर्थ समजावे. तुमचा जगण्याला जो काही हेतू आहे, कालही आपण बृहदारण्यकाच्या शेवटी बघितलं होतं की तुमचं जीवन हे आत्मज्ञान किंवा स्वतःचं कल्याण करून घेण्यासाठी आहे. ते जीवन तुम्ही जगलात
तर तुम्हाला आत्मज्ञान होईल, नाही तर त्याला तुम्ही तो अर्थ समजून नाही घेतला तर तुम्ही कृपण कंजूस व्हाल आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकाल. अर्थात सगळ्या उपनिषदांमध्ये तुम्हाला जीवन कसं जगायचं आहे याचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि जीवन जगताना येणाऱ्या अडचणी आणि त्याच्याकडे जाण्याचे मार्ग वेगवेगळे असले तरी शेवटचं अंतिम ध्येय एकच आहे. तर शरीर, मन आणि आत्मा ही त्रयी मिळून मनुष्य बनतो. आत्मा हा तेवढा सत किंवा शाश्वत असून मन आणि शरीर हे दोन्ही असत म्हणजे अशाश्वत आहेत. हे जर सत असेल तर त्याची जोपासना करा आणि असत असेल तर योग्य किंमत ओळखून असताबद्दल खरी आवड न धरणे हा मानवी बुद्धीचा मूळ धर्म आहे. म्हणून तिला सद्विवेक बुद्धी असं म्हणतात. जे सत असतं ते पूर्ण असतं आणि जे पूर्ण असतं ते शांत आणि आनंदरूप असतं. म्हणून आत्मा आनंदरूप आहे आणि अशा आनंदरूप आत्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेऊन अखंड समाधानामध्ये राहणे हे मानवी जीवनाचं खरं ध्येय आहे. शरीर आणि मन यांना सर्वस्व मानून आत्म्याला विसरणे यालाच आत्महत्या म्हटलेलं आहे. तर आत्महत्या म्हणजे काय? तर शरीर आणि मन यांना सगळं समजून आत्म्याला विसरणे हा जो काही आहे त्याला आत्महत्याच म्हटलेलं आहे. आणि मग आपण ज्या कामासाठी जन्माला आलो ते काम न झाल्याने पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. तर ते काम तुम्ही लवकर करा असं या सूत्रातनं आपल्याला समजायला हरकत नाही. तर याचं आणखीन थोडं विश्लेषण इथं जर दिलेलं आहे की ईश्वर प्राप्ती करून घेणाऱ्या माणसाला कर्मबंधाची बाधा पोचत नाही आणि पोचली तरी ती दुःखपूर्ण होत नाही. या उलट वागणाऱ्या लोकांना मात्र वेगळी दशा प्राप्त होते आणि त्याचा विचार या रुचेत केलेला आहे की सदाचाराने न वागणारे, ज्यांचा आचार विचार भ्रष्ट आहे, स्वार्थापोटी अनेक कामं करतात, त्यांना आत्महत्यारे म्हणजे आत्म्याची हत्या करणारे आणि ते लोक आत्महत्या करतात त्याचा व्यावहारिक अर्थ म्हणजे आपणच स्वतःला नष्ट करतो आहोत. तर देहामध्ये वसत असलेल्या आत्म्यासंबंधी हा विचार नाही. तर देह म्हणजे आत्मा असे तेथे अभिप्रेत आहे. वस्तुतः देह आणि आत्मा एकमेकाशी निगडीत असले तरी ते भिन्न आहेत. आणि परत विजेचं आणि उपकरणाचं उदाहरण देऊन आपल्याला समजून सांगितलं आहे की पंखा आणि वीज. पंखा विजेमुळे चालतो पण आपल्याला असं वाटतं की पंखा स्वयंपूर्ण आहे, पंखा आणि वीज एकच आहे. परंतु वीज पंख्यातनं येण्यापूर्वी आणि पंख्यातनं निघून जाण्यानंतर पंखा अचल स्थिर असा असतो. तर तसंच आत्मा आणि देह, जीव आणि आत्मा हे एकमेकाशी जोडलेले असले तरी ते भिन्न आहेत. देह ही पार्थिव आहे आणि आत्मा हा अपार्थिव चैतन्यमय आहे. मग आपण गणेशोत्सवामध्ये गणपतीला घरी आणतो, त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करतो आणि 10व्या दिवशी त्याचं विसर्जनही करतो. त्याप्रमाणे आपल्या देहाचं विसर्जन मृत्यूसमयी आनंदाने करायचं आहे ही भावना इथं त्या गणपतीच्या प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जनाच्या उदाहरणावरून आपल्याला येऊ शकते. तर भक्ती, कर्म, योग इत्यादी माध्यमातून जे सदाचरणाने आणि नीतीने वागतात ते ज्ञानी आणि देह बुद्धीने जे वागतात, देहाचं व्यापकत्व फक्त देहापुरतंच ठेवतात आणि देहासाठीच आनंद मानतात, ते लोक अज्ञानी होतात.
आणि मग हे लोक आत्म्याची पूजा न करता देहाचे सोहळे करीत राहतात. देहाचे सोहळे आपण अनेक वेळा अनेक प्रकारे करतो, विशेषतः वाढदिवसाला. तर ते करू नयेत असं याच्यातनं इनडायरेक्ट तुम्हाला संदेशही आहे. आणि मग देहाचे सोहळे जे करतात त्यांना आत्महत्यारे, म्हणजे आत्म्याची हत्या कधी होत नाही, हत्या देहाची होते आणि परिणाम भोगणारा मात्र जीव असतो. तर देह पास झाल्यावर जीव अंतराळात निघून जातो. त्यावेळी देहधारणेच्या काळात जीवाकडून घडलेल्या पापाचं प्रायश्चित्त जीवाला घ्यावं लागतं. तेव्हा जीवाचं जीवपण सांभाळणारी शक्ती आत्म्याची आहे. म्हणून जीवाची हत्या ही एक प्रकारे आत्म्याची हत्या आहे, म्हणून आत्महत्यारे इथं म्हटलेलं आहे. तर थोडक्यामध्ये देहबुद्धीने न जगता आत्मबुद्धीने जगावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग हे लोक जे काही आहे, जे आत्महत्यारे ज्यांना म्हटलेलं आहे, ते प्रेत योनीमध्ये जातात. आणि प्रेत योनी ही वखवकलेल्या अतृप्त आसना घेऊन जे मृत्यू पावतात त्यांच्याकरिता आहे. भूत प्रेत पिशाच हडळ बाधा ब्रह्मसंबंध इत्यादींची स्वतंत्र योनी असते. आणि ही यातले माणसं अदृश्य स्थितीमध्ये राहून दुष्ट मार्गाने आपल्या इच्छांची पूर्ती करून घेतात. तर अशा लोकांना जे काही नरक मिळतं त्याला त्यांनी असूर्या असं नाव दिलेलं आहे, किंवा त्याला अंधतमिश्र नरक असं नाव दिलेलं आहे. तर सूर आणि असुर या वृत्ती आहेत, त्यांना ओळखून आपण सुराप्रमाणे राहायचं का असुराप्रमाणे राहायचं आहे, हा विवेक आपल्याला ठेवायचा आहे. तर थोडक्यामध्ये विवेकाने जगायला इथं आपल्याला मुनी उपदेश करता आहेत. तुम्ही भौतिक जीवन जगताना अनेक प्रकारची कर्म तुम्हाला सतत करायची आहेत. काही कर्म मनाने करतात, काही बुद्धीने करतात, काही क्रियेने करतात. प्रत्येक कर्म केलं तर त्याचं फळ जे काही मिळतं आहे त्या फळामध्ये सुद्धा तुमच्या आशा अपेक्षा व्यक्त होत असतात. हे सुद्धा इथं त्याने सांगितलं की दुःख तुम्हाला आलं की संताप येतो, तुम्ही दुसऱ्यांना शिव्या देतात किंवा त्यांचं अकल्याण हो अशी मनामध्ये भावना ठेवतात. तर तसं सुद्धा म्हणून उदाहरणं त्यांनी जे काही दिलं आहे मागच्या उपनिषदामध्ये तुम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे की याचा अर्थ तुम्हाला कोणी त्रास देतो आहे त्याच्याशी प्रेमाने वागा असं नाही, तर त्याच्याशी भांडण करताना सुद्धा विवेकाने ते भांडण करा. त्याचं भांडण संपल्यावर त्याच्याबद्दलची तुमची असुराची बुद्धी, दुष्ट बुद्धी जी आहे ती सुद्धा तुम्ही काढून टाका. आणि नंतर झालं गेलं काही नाही ते सगळं विसरा. आता इथं दुष्टबुद्धी आणि शिक्षा हे जे काही सांगितलेलं आहे याचं उदाहरण मी नेहमी देतो की आई मुलाला शिक्षा करते. वर्गामध्ये शिक्षकसुद्धा मुलाला कधी कधी शिक्षा करतात. तर तिचं भाव जो काही आहे तुमचा की त्याच्यामध्ये सुधार व्हावा, त्याने वाईट मार्गाला जाऊ नये असा हेतू जर असेल तर तुम्ही जगाच्या दृष्टीने केलेली शिक्षा गैर असली तरी त्याचा मागचा हेतू हा तुमचा शुद्ध असल्याने ती क्षम्य असते. पुढचं आपण वाचूया. 4था मंत्र वाचा, श्लोक. अनैच दैकं मनसो दवियो नैन देवा आप्नुवन् पूर्वमर्षत् तत् धावतो न्यान्यतेति तिष्ठन् तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति. आता याच्यामध्ये बराच खोलवर अर्थ या रुचीमध्ये आहे, मंत्रामध्ये आहे. शब्दशः अर्थ जो आहे तो म्हणजे कंप न पावणारे, हालचाल न करणारे, म्हणजेच अढळ असे एकच आहे. मनापेक्षा ते अधिक वेगवान आहे. इंद्रादी देवापेक्षाही ते अधिक वेगवान आहे.
धावणारे देव त्याला प्राप्त करू शकत नाही, कारण स्थिर असून सुद्धा तो धावणाऱ्यांच्या पुढेच असतो. त्यामध्ये असणारे वायू इत्यादी म्हणजे ते स्थिरतत्व प्रकृती मातेच्या अंकावर खेळत असते. तर असं हे जे काही प्रकृती तत्व आहे हे स्थिर असून सुद्धा मनाचा वेग आपण मागे बघितलेला आहे की प्रकाशाचा वेग 1,86,000 मैल प्रति सेकंदाला आणि सूर्यापासून पृथ्वीपर्यंत यायला प्रकाशाला 8 ते 9 मिनिटं लागतात. तर इतक्या प्रचंड वेगाने येणाऱ्या प्रकाशाला सुद्धा पृथ्वीवर पोहोचायला 8 ते 9 मिनिटं लागतात. तर आपलं मनाने आपण क्षणामध्ये सूर्यापर्यंत पोहोचतो आणि दुसऱ्या क्षणात परतही येतो. असा हा अत्यंत वेगवान मनाचा पेक्षाही वेगवान असणारं आत्मा आहे आणि तो स्थिर आहे. गंमत ही खूप मस्त आहे याच्यामध्ये. तर थोडंसं आपल्याला याचं गूढार्थ जो काही आहे तो आता समजून घ्यायचा आहे. अनेज देकम हा जो पहिला शब्द याच्यामध्ये आहे अन नकारार्थी असून एजदम एंजदम एकम असा 3 शब्दांचा तो संधी आहे. एज याचा अर्थ कंप पावणे, हालचाल करणे आहे, ती स्थिती बदलणे म्हणजेच ढळणे असा होतो. असे नसणारे म्हणजे कंप न पावणारे, हालचाल न करणारे, स्थिती न बदलणारे म्हणजेच अढळ असं जे काही तत्व आहे त्याच्याबद्दल इथं विस्तर वर्णन केलेलं आहे. मागच्या रुचेमध्ये मनुष्य कर्मबंधाचं भक्ष असेल, त्याला अनंत दुःखे कशी आणि कुठे भोगावी लागते याचं वर्णन आलेलं आहे. तुम्हाला दुःख कर्म केले की सुख आणि दुःख, अर्थात जे सुख आहे ते सुद्धा अध्यात्माच्या दृष्टीने दुःखच आहे. पतंजली सुद्धा राग आणि द्वेष हे त्यांना क्लिष्ट असं मानलेलं आहे. तर कर्मबंधाच्या भक्ष्यस्थानी न पडणारे जे लोक ते कोणाच्या उपासनेत राहतात त्याचं इथं वर्णन केलेलं आहे की समग्र जग हे कंपायमान आहे. त्याला अकंप अशा स्थितीत असलेले ते एकच एक तत्व म्हणजेच आत्मा. तर आत्मा हा अढळ आहे, स्थिर आहे, शाश्वत आहे. तर विश्व ज्याचा आपण अनुभव घेतो, जे दिसते भासते, विविध स्वरूपात विविध रंगाने आपल्यासमोर येते, ते अखंडपणे कंपित होत राहते. त्यात हालचाल होते, बदल होते आणि हालचालीची गती म्हणजे ऋतू बदल, दिवस रात्रपासून तर ग्रह तारे, सूर्य चंद्र हे सगळे बदलणारे आहेत. सूर्यसुद्धा आपली जागा बदलतो काही लाख वर्षानंतर. ध्रुवतारा देखील 25,000 वर्षानंतर पूर्ण नाहीसा होऊन नवीन तारा निर्माण होतो असं जुन्या ग्रंथामध्ये आढळतं. तर जे दूरवरचं आहे, गतिमान आहे, त्या वस्तूमध्ये सगळ्या गोष्टी स्थिर भासल्या तरी त्यांना गती आहे. आणि मग आपल्याला अणुरेणूमध्ये सुद्धा, त्रसरेणूमध्ये सुद्धा गती आहे, हे अभ्यास आपण केलेला आहे. तर मनाला सूर्याकडे जाताना जो काही वेळ सांगितला आहे की विश्वातलं अढळ एकच एक तत्व मनापेक्षा वेगवान आहे, हालचाल न करणारे, कंपन न पावणारे आणि कधीही स्थितीपासून न ढळणारे आहेत. तर अशा याच्यामध्ये विचार केलेला आहे की इंद्राचं मन किंवा देवांचं मन, आता देवांचं मन किती वेगवान असेल याचा विचार करताना सांगितलं आहे की या विश्वामधल्या अनेक लोकांना पापपुण्याचे अनुभव घ्यावे लागतात. त्याची सगळी योजना इंद्र किंवा देवांचं मन करत असतं. आता इतकी विश्वाचं अवाढव्य पसारा आहे, त्याच्यातलं प्रत्येकाचं पापकर्माचा हिशेब ठेवून त्याप्रमाणे कर्म करायचं, ते सगळं मॅनेज करायचं. तर याला
किती गती लागेल, म्हणजे आपल्या मनापेक्षा ते किती आणखीन वेगवान असेल. तर हे आपण फक्त कल्पना करू शकतो आहोत. आणि मग उदाहरण देताना त्यांनी सांगितलेलं आहे की काही वेळेला जिथं अवर्षण आहे तिथं सगळ्या मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी मात्र चांगला पाऊस पडतो, किंवा जिथं चांगलं, आता आमचं नाशिक जिल्हा सगळं सुजला सुफलाम आहे, पण काही ठिकाणी तिथं दुष्काळही पडतो. तर हे सगळं मॅनेज जे करायचं आहे ते इंद्राला किंवा देवांना करायचं आहे. आणि मग त्याची योजना आखायला त्याला किती म्हणजे वेगाने काम करायला लागेल, तेज गतीने काम करायला लागेल, याची कल्पना करायची. तर आपली मती कुंठित होते. म्हणजे पाऊस पडायचा तर कमी जास्त दाबाचे पट्टे निर्माण करायचे, त्याचं ढगात रूपांतर पाण्याचं ढगात रूपांतर, सगळं जे काही करायचं आहे त्याला किती विचारपूर्वक करावं लागतं आहे. तर हे सगळं करण्यासाठी कोण प्रेरणा देतं, तर त्याच्या मागे जो स्थिर आहे तोच ही प्रेरणा देतो. म्हणजे आपण आता बघितलं की मी इथं आहे, तुम्ही कोणी पुणे, मुंबई, नाशिक किंवा औरंगाबाद इथं असणार, तर तो सगळीकडे याच क्षणाला आहे, त्याला कुठंही जावं लागत नाही. तर असा या आत्म्याला तो काल आणि दिशारहित आहे. तो कुठल्याही दिशेने जात नाही, काळाने जात नाही. काळाने जसं मी आत्ता इथं आहे, थोड्या वेळाने तिकडं जाईल, तिथं काळ आला इथं, मी जाईन म्हणजे दिशा पण आली, इकडनं तिकडनं जाणार. तर ह्या काल आणि दिक्क म्हणून त्याला दिक्कालातीत असं म्हटलेलं आहे. तर ह्या सगळ्या धडपडीतनं आपल्याला जो काही अनुभव येतो तो परत पंचमहाभूतांचा अनुभव पंचतन्मात्रेतनं, पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून येतो. तर असा हे करत असताना कर्माची साखळी तयार होते, कर्मबंध तयार होतात, कर्मप्रवाह वाढत जातो, आणि मग ते कार्य कर्म प्रवाह करण्याचं काम सुद्धा परब्रह्मच करतं. म्हणजे इंद्राच्या माध्यमातून का होईना ते तो करतो. तर ह्या परब्रह्माला ओळखणे म्हणजे त्याने निर्माण केलेली ही सगळी जी साखळी आहे, पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, ही सुद्धा त्याचीच करणी आहे किंवा त्याचीच निर्मिती आहे. आणि म्हणून त्याला पृथ्वीला माता असं म्हटलेलं आहे. माता म्हटलं की त्याच्यातनं वात्सल्य आणि प्रेम येतं. तर वात्सल्य आणि प्रेम ह्या परब्रह्मा तत्वामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. आणि मग पृथ्वीचं वात्सल्य धारण करून ते आपल्या सगळ्यांचं सांभाळ करतं. तर ते याचा अर्थ पृथ्वी आणि आप, इथं अपशब्द आलेला आहे. अपशब्दाचे अर्थ 2-3 इथं सांगितलेले आहेत. की पाणी असं घेतला तर पृथ्वीनंतर पाणी निर्माण झालेलं आहे. आपण बघितलं आकाशातनं तर अगदी तरल आहे, त्यातनं थोडंसं वायू आला आहे, मग अग्नी आला, मग जल आलं, आणि मग पृथ्वी आलेली आहे. तर प्रत्येक पृथ्वीमध्ये 5ही तत्व भरलेली आहेत. त्याप्रमाणे आप म्हणजे पाणी जर घेतलं तर पाण्याशिवाय आपलं जीवन नाही असं इथं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे वायूसुद्धा अप, याला यजुर्वेदामध्ये अप याचा अर्थ वायू असा घेतलेला आहे. आणि सगळ्या क्रिया कर्म वायू किंवा प्राण यांच्या साहाय्याने होतं. म्हणून वायूचं कार्य भरण आणि पोषण असं जे काही कार्य आहे त्यातनं धनधान्य किंवा आपल्याला लागणारं सगळं अन्नधान्य किंवा पोषण अन्न सगळं तयार होतं, आणि तो भरण पण करतो, पोषण पण करतो. श्वासाशिवाय आपण जगू शकत नाही, म्हणून वायूशिवाय जगू शकत नाही. म्हणजेच खरा प्राणधारक हा वायू आहे. आणि अप म्हणजे वायू असा अर्थ घेतला की भरण पोषणाची वात्सल्ययुक्त जबाबदारी पृथ्वीप्रमाणे ते धारण करतं. आणि मग वायू पण पृथ्वी पण ही सगळी निर्माण परब्रह्माने केलेली आहे. म्हणून ते अत्यंत प्रेमयुक्त धारण आणि पोषण करीत असतात. तर ह्या सगळ्या क्रिया
वायू, पृथ्वी आणि प्राण यांच्या माध्यमातून घडत असले, 3 वेगवेगळे वाटले तरी तिघांची निर्मिती ही आत्म्याने किंवा परब्रह्मानेच केलेली आहे. तर अशा या परब्रह्माचं सामर्थ्य, वात्सल्य, अनुराग, प्रीती आणि ते प्रवाहित करण्याकरता आवश्यक असलेली निर्माण क्षमता आणि कला परब्रह्मापाशी खचित आहे. आणि मग याच्यातनं जे काही शक्ती जी आहे त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. 1-2 मिनिटामध्ये सांगते. तर ज्यामधून किंवा ज्या माध्यमातून ते प्रवाहित होतं त्याला सप्तस्रोत, सप्तसरिता, सप्तधारा, सप्तसिंधू, सप्तधनु किंवा सप्तज्योती म्हणतात. आणि मग या ज्या काही सप्तशक्ती आहे त्याच्या माध्यमातून सगळं काही घडतं आहे. त्या घडण्याचा तुम्ही अनुभव घ्या. सांकेतिक स्वरामधनं घेतलं की 7 स्वर सप्तज्योतीमधनं प्रकट होतात. असं जे काही सांकेतिक शब्द आहेत हे सगळी क्रिया शब्दातीत असली तरी ते शब्दातनं व्यक्त केलेलं आहे. तर शेवटी त्यातनं आपल्याला बोध जो घ्यायचा आहे की परब्रह्म तत्व सर्व विश्वाला व्यापून एकाच वेळी स्थिर आणि विलक्षण गतिमान आहे. तेच स्वतःतून वेगळी तत्व निर्माण करून त्या तत्वाच्या ठिकाणी भरण पोषण क्षमता आणि वात्सल्य निर्माण करून स्वतःच्या मांडीवर जीव रूपाने खेळत राहते आणि जीवाला स्वतःपर्यंत आणून जीवच आत्मतत्व बनवून त्याला परिपूर्ण करते. तर अशा रीतीने या ईश्वराला किंवा आत्म्याला, परब्रह्माला जाणणं आणि त्याच्याप्रमाणे त्याची उपासना करणं हे 4थ्या ऋचेपर्यंत आपण बघितलेलं आहे. 5वीपासून पुढची ऋचा आपण उद्या बघूयात. मी शांती मंत्र म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरी ओम. या उपनिषदामध्ये सुरुवात आणि शेवट दोन्हीही शांती मंत्राने का केलेली आहे ते आपण उद्या बघूयात. हरी ओम. बोला.